विधिमंडळामध्ये बोलताना बाबासाहेब कुटुंब नियोजनाचा ठराव मांडतात. बाबासाहेब महिलांना गर्भपाताचा अधिकार देण्याच्या गोष्टी करतात आणि त्याच्यानंतर संविधानाच्या नंतर बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस जर संविधानासाठी मेहनत घेतली तर 4 वर्ष 1 महिना आणि 26 दिवस मेहनत घेऊन हिंदू कोड बिलाची निर्मिती केली. आज वेळ नाहीये, सविस्तर बोलणार नाही. आदरणीय बाळासाहेबांना विनंती आहे की पुन्हा एकदा कधीतरी सविस्तर बोलूयात. आज चंद्रकांत दादांचं ऐकायचंय, पण हिंदू कोड बिलाच्या मध्ये एखादा हिंदू मृत्यूपत्र न करता मरण पावला तर त्याच्या मिळकतीचा, मृताचा वारसदार ठरवण्याचा अधिकार, पोटकीचा अधिकार, विवाहाचा अधिकार, घटस्फोटाचा अधिकार, दत्तक विधानाचा अधिकार, अज्ञान पालकत्वाचा अधिकार बाबासाहेबांनी महिलांना दिला. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या सरकारने जेव्हा हिंदू कोड बिल मान्य करायला नकार दिला, आपण आतापर्यंत बघितलं असेल की लाथ मारली तरी खुर्ची न सोडणारे अनेक नेते या देशानं बघितले. पण ओबीसींच्या आरक्षणासाठी आणि महिलांच्या हिंदू कोड बिलासाठी कायदे मंत्री पदाला लाथ मारणारा माझा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं नाव. आता हिंदू कोड बिलाच्या तरतुदींनी महिलांना अधिकार मिळाला. अरे मला सांगा, अरे आमच्या गावात घर नाही, रानात शेत नाही, कुठली आमच्या बापजाद्याची प्रॉपर्टी? कमरेला खराटा आणि गळ्यात गाडग हीच आमची प्रॉपर्टी. आजच्या बायका म्हणतात ना की आज काय म्हणे, तर म्हणे मार्गशीर्षातला गुरुवार आणि संक्रांतीचं हळदी कुंकू करणाऱ्या बायका जेव्हा म्हणतात 14 एप्रिलला तुमच्या बाबासाहेबांचं काहीतरी असतं ना, 6 डिसेंबरला तुमच्या बाबासाहेबांचं काहीतरी असतं ना, त्या ताईला ठणकावून सांग की बाई, माझ्या बापाची प्रॉपर्टी नव्हती, पण माझ्या बापानं मला सन्मानानं जगण्यासाठी संविधानात तरतूद केली. पण माझ्या बापानं तुझ्या अधिकारासाठी कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला, तेव्हा तुला अधिकार मिळाले. आज तुझा बाप मेल्यानंतर जेव्हा प्रॉपर्टीच्या वाटण्या होतात, तू सन्मानानं तुझ्या भावाला म्हणते की बापाच्या प्रॉपर्टीमध्ये मुलाचा जेवढा अधिकार असतो तेवढाच मुलीचा असतो, म्हणून तू हक्कानं 50% प्रॉपर्टी मागून घेते. पण ताई, तुझ्या बापाची प्रॉपर्टी तुला जी मिळती ती माझ्या बापाच्या संविधानाने मिळती, हे विसरू नको. हे या समाजातल्या प्रत्येक स्त्रीला ठणकावून सांगण्याची गरज आहे. आज 26 नोव्हेंबर संविधान दिनाच्या सोबत आज शहीद दिन. अशोक कामटे असतील, साळसकर असतील किंवा अनेक निष्पाप लोक शहीद झाले, त्यांनाही मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करते. बघा, जमाने भर में देखे है हंसी कई और जवा कई, जमाने भर में देखे है हंसी कई और जवा कई, लेकिन वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होता. अरे नोटों में लिपट कर और सोने में सिमट